मग तिला सोबती घेतल्या मग आम्ही दोघे बहिणी जाळी टाकतो, घरात भाग येतो, कसं तरी चालवतो आमचं घर. कधी भेटतात कधी नाही भेटते. नकोशा शांताराम पवार, नाव सुलाबाई किसनवार. वयाची 60 पार झाली तरी कष्ट आणि जबाबदारीचे धरण भरतच चाललंय. ह्या वयात इतके कष्ट तरी चेहऱ्यावर कसल्याही प्रकारचा थकवा दिसत नव्हता. दिसत होता तो फक्त हसरा चेहरा. ह्या दोन्ही मावशींना बघून मनात जिज्ञासा वाढू लागली. त्यांच्याबद्दल आणखीन जाणून घेऊशी वाटू लागलं. पण ते आपल्यासोबत बोलतील का, त्यांचा स्वभाव कसा असेल, असे बरेच प्रश्न पडू लागले. शेवटी ठरवलं, इथले स्थानिक मच्छीमार रतन आणि आपले सबस्क्रायबर यांच्या मदतीने ह्या दोन्ही मावशींना आणखीन जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली. थोडा संवाद झाला आणि मग जो प्रश्न मला वारंवार पडत होता तो अखेर मी विचारून टाकला. आणि तो प्रश्न म्हणजे, ह्या वयात इतके कष्ट का? मग ते आजारी पडल्यापासून मग ते सोडून दिलं त्यांनी. मग आता कामावर नाही, मग घरात झाली अडचणी आमची. मग खायचं मुश्किल. मग माशाचा धंदा मग धरला मी. मासे मग मारायला लागले. काल संध्याकाळी सोडलं होतं ना जाळ वाटतं तुम्ही? ते पहिल्यापासून आम्ही मासे पकडतो. मग सकाळ गेलो का दुपारून घरी यायचं. मग जेवण खाऊन करायचं. परत 3 वाजता जाळी सोडायला जायचं. 3 वाजता जाळी सोडून आलो का मग घरी. आम्ही जाळी सोडायला आम्ही दोघीच जातो, दुसरं कोणी येत नाही आमच्या बरोबर. आता मुलगा आजारी पडल्यावर मग दुसरं कोणीच नाही, मग आम्ही दोघी जणी जातो. घरची जबाबदारी माझ्यावरच असते. मग दुसरं कोणी मग नाही. एक बहीण माझी सोबती घेतलेली, कोणी जाळी सोडायला माणूस भेटत नाही. मग तिला सोबती घेतल्या मग आम्ही दोघे बहिणी जाळी टाकतो, घरात भाग येतो, कसं तरी चालवतो आमचं घर. कधी भेटतात कधी नाही भेटते. नकुशा आणि सुला मावशींसाठी आजचा दिवस फार चांगला होता, कारण आज त्यांना भरपूर मासे मिळाले होते. याचं कारण असं की बरेच दिवस धरणामध्ये मासेमारी बंद होती आणि ती आजच सुरू झाली होती. आज त्यांना चांगल्या साईजचे सायपर्निस मासे मिळाले होते, ज्याला कॉमन कार्प सुद्धा म्हणतात. त्यासोबत त्यांना कटला मासा सुद्धा मिळाला होता आणि त्यासोबत गोड्या पाण्यातले मोठे झिंगे सुद्धा मिळाले होते. माशाचे मग ते व्यापाऱ्याला द्यायचं ना. मग व्यापारी आठवड्याने पैसे देणार. मग त्याच्यात आम्ही मीठ मिरची भागवणार, दाणे धुणे घेणार. आता ते तुम्ही ठेवा ना. ते 1 किलो आहे. 1-200 म्हणजे कितना? पोपट 8.5, कटला 3 किलो, झिंगा 1-200. ही लहान बहीण आहे माझी धाकटी. तिलाच मोठी म्हणतात, आम्हाला लहानच म्हणतात. तर वयाप्रमाणे आम्हाला काय धंदा करता येत नाही, मासे मारता येत नाही, दम लागतो. मग किती ते अंग दुखलं तरी ते करावंच लागत, घरात भागवायच लागत. 2 मुलगे आहेत, पण तो मोठा मुलगा वेगळा आहे, तो आम्हाला धरून नाही, आमच्याकडे लक्ष देत नाही. एकही तो आजारी आहे, त्याला काही करता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही. पोरं आजारी पडल्यापासून आमचे जरा टेन्शनच झाले. लग्न झाल्यानंतर 2 वर्ष झालंय ते असंच आजारी पडले. मग काही आमचं काही करता झालं नाही त्याला दवापाणी. मग जास्ती झालं मग आम्ही वाशिमला घेतलं. मग तिथं झालं इलाज बा त्यांचा. मग कसं तरी झालं इलाज. मग आलो घरी, सोडलं त्याला. परत मग तसंच व्हायला लागलं. मग इथं त्याचा कोर्स घ्यायला लागलो. मग पैशांची अडचण आली. मग उसणं पासणं घेऊन आम्ही काहीतरी केलं त्याला. मुलाचं नाव यश शांताराम पवार आहे. सुनबाईंनी किंवा त्याची लई तस्ती काढली सुनबाईंनी. माझं नाव मोनिका यश पवार, यांची बायको यशची. सकाळचे उठले का त्यांना अंघोळ वगैरे, त्यांना चालता नाही. 15 दिवस महिनाभर असं फरक पडते, परत अंगावर लाल पोळे येतात त्यांच्या. आम्ही तर घरात काही थांबत नाही, आम्ही तर धंद्यालाच जातो. पण धंदा केल्याशिवाय तर आमचं भागत नाही.
मासे खेकडे बनवतो, पण आता घरात असे आहे ना, तेल मीठ मसाला असं नसतात ना. आम्ही स्वतः जास्ती करून खाते नाही. ते पकडन खावला काढायचं म्हणलं, आणलं तर ते दुसरं चालत घेऊन. तिथे आहे का? आज गंमत बघा कशी झाली. म्हणजे नकुशा मावशी आणि सुला मावशींनी पकडलेल्या माशांपैकी एक मासा आपण त्यांनाच भेट दिली आहे. म्हणजे त्यांनी पकडलेले मासे आधी त्यांनी व्यापाऱ्याला दिले आणि त्या व्यापाऱ्याकडनं आपण एक मासा विकत घेतला आणि तो मासा आपण नकुशा आणि सुला मावशींना भेट दिला आणि त्याचीच त्यांनी रेसिपी बनवली. अंडी बघा केवढी येते. अर्धा किलोपेक्षा तर जास्त अंडीच. माशाच्या पोटातनं जी अंडी निघाली त्यातलीच ही माशांच्या अंड्यांची जी रेसिपी आहे ती आपण रतनच्या घरी बघूया. आज कॅमेरामॅन नाही आपल्यासोबत, त्यामुळे जेवढं काही शूट आहे ते सगळं मलाच घ्यावं लागतं. त्यामुळे मी ऑन स्क्रीन येत नाहीये, समोर येत नाहीये जास्त. हा संडे मसाला आहे, मिरची पावडर, कांदा मसाला आणि धना पावडर, ती थोडी हळद, मसाले मिक्स करणार आहे. 2-3 मिनटं फक्त मीठ लावून ठेवणार आहे. मसाला लावला आहे माशाला. कटलत वडा ना. साधा सिंपल फिश फ्राय तर तुम्ही बघितलाच, तोही एकदम कमीत कमी मसाला वापरून. आता बघूया माशांच्या अंड्यांची भुर्जी. आणि ह्या माशांमध्ये जो मसाला वापरला आहे तोच मसाला आहे जो फिश फ्रायसाठी वापरला होता. हे अंडी झाल्या सगळे तयार, मस्त शिजल्यात आणि आता आपण ते खाली उतरवतो. ॲक्च्युली हे फ्राय केलेले जे पीसेस आहे ना, रतन म्हटलं की गरम गरम असतानाच टेस्ट करा. दिसायलाच कसला भारी दिसतं बघा हा पीस, एक नंबर. टेस्ट करूया. आज कॅमेरामॅन नाही आहे, ते जेवढं जसं होईल तसं जमेल तसं शूट करतोय. रतननी कॅमेरा पकडलाय. काटे आहेत ॲक्च्युली, पोपट मासा आहे, काटे भरपूर असतात त्याच्यामध्ये, बारीक बारीक काटे असतात. बऱ्याच दिवसांनी पोपट मासा खातोय, अफलातून टेस्ट आहे. पहिल्यांदा बिना आलं लसूण पेस्टचं खातोय, पण तरी इतकं भारी लागतंय. म्हणजे गोष्ट अशी आहे ना की जर तुम्ही गरम गरम खायला बसले ना तर तुम्ही कधी किती मासे संपवायला तुम्हाला कळणार सुद्धा नाही. भुर्जी टेस्ट करूया, ज्यासाठी आपण इकडे आलो होतो. भुर्जी पण मस्त गरमागरम आहे. माशांच्या अंड्याची भुर्जी एक नंबर. सुले गोडे तेल आण ना, मसाला आण, गोडे तेल आण. तुमच्या लहान बहिणींचे मालक काय करतात? वारले ते, नवरा वारल्यावर मग माझ्याकडे झाले. आता 10 वर्ष झाले त्यांना. ते माझ्याकडेच आहे, मग मीच सांभाळते. तिची पोरं मीच सांभाळली. आता लग्न झाल्यावर ती वेगळी वेगळी राहिली ना. बायका नीट असल्या तर मग बघतात ना. बायका नीट नसल्यावर काय बघतील. दोघींचं सासू सुनांचं पटत नाही, मग ते माझ्याकडेच आहे. आम्ही आडारीच आहेत.
आम्ही चौघी बहिणी होतो. आणि 3 भाऊ होतं. तर 2 वारले, एक आहे तो सासूरवाडीलाच आहे. धाकटा भाऊ वारला, एक मधवा. आम्ही राहिले आता 5 जणच भावंडं राहिलो. एक भाऊ ना आम्ही 4 जणी. धन पावडर, संडे मसाला, हळद, मिरची पावडर, कांदा मसाला, मटणी मसाला, आला लसूण चेस्ट का काय म्हणते त्याला. हा लसूण घातला. हे हिरव्यामध्ये काय? ती कोथिंबीर. नुसती कोथिंबीर आहे? हा कोथिंबीर. आलं लसूण पण आहे? हा खोबरं कांदा. मिरची नाही ना याच्यात हिरवी? नाही. अच्छा. मीठ आण ग लगेच. आलं लसूण पेस्ट. हा आलं लसूण पेस्ट. कोंबड्या 6 आहेत, जास्तीने कोंबड्या. बकऱ्या वगैरे? बकरे नाही, काय नाही. इथे लोक चारून देते नाही ना. कोंबड्या असल्या तरी लय बोलत राहतात. टाकलं ते. आता आईबापांच्या इकडे शेती म्हणजे ते करणंच भाग होतं ना. शेती, गुरं, मेंढ्या, शेळ्या. लहानपणी गेले मासे वगैरे पकडायला कधी? हा लहानपणी जायचं आम्ही. तेव्हा ते धरण नव्हतं, तेव्हा नदी होती. नदीने जायचं माशाला. खेकडे पकडता? खेकडे पकडतो. त्या असे जाळाला लुकाटले तर. हा खण नाही जमत. बहिणी मिळून जायचे मासे पकडायला असं कधी का? हा बहिणीच, दुसरं कोणी नाही. आमच्या मालकांना मासे धरता येत नव्हतं, काय नव्हतं. अच्छा. मग तुम्ही किती बहिणी जायचे? आम्ही 2 बहिणी, एक थोरली आहे, एक मी आहे. असं आम्ही 2 जणी. तिकडं नवऱ्याच्या इकडं होते ना त्या टायमाला. आणि दुसरे ती सासूरवाडीलाच होती. म्हणजे आम्ही 2 बहिणी इथल्याच आहेत. आम्ही 2 बहिणी इथंच. वर राहते, मी इथं राहते खाली. हे लेकाच आहे. हा तो वेगळे येतो. असं कधी लहानपणी डोंगरावर फिरायला वगैरे, तिकडं असं जंगलात रानात फिरायला वगैरे? मग ते जनावर घेऊन जायचे डोंगरात फिरायला. म्हटलं का चारायला तिकडे न्यायचे. शेरड्या, गुरं. कधी दुसरं बिबट्या वगैरे काय बघितलं कधी? आमची एक गाय होती, त्या गायीच्या वासराला पकडलं होतं, तर आम्ही सोडवलं होतं ते. हा पोरींनी. ते काय बिबट्याच्या मागे पळाले? नाही, ते मग आम्हाला बघून पळालं ते वासरू टाकून. तर ते एवढ्यानले ते बिबटे. पण ते माणसांना पाहिलं का पळाले, ओरडले का. मोनिका आता गे, मी आणते उतरून. टाइम होईल जाळ्यांना परत सोडायला. आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, जर तुम्हाला नकुशा मावशींना मदत करावी, सुला मावशींना मदत करावी, तर यांची अकाउंट डिटेल जी आहे ना ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर तुम्ही डायरेक्ट त्यांना हेल्प पाठवू शकताय. त्यांच्याकडे गुगल पे वगैरे काही नाही आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट अकाउंट ट्रान्सफर तुम्ही त्यांना करू शकताय. आणि प्लीज मी रिक्वेस्ट करेल, आमच्याकडनं जेवढी हेल्प झाली तेवढी तर आम्ही करतोच आहे, पण तुम्हीसुद्धा करा. आणि यश त्यांची मेडिकल कंडिशन तुम्ही बघितलीच आहे. जर आपल्यापैकी कोणी डॉक्टर असेल किंवा त्यांना काही सल्ला देता असेल किंवा मोफत इलाज तुम्ही त्यांचा करू शकत असाल किंवा त्यांच्या कंडिशनवर तुमच्याकडे काही मेडिसिन असेल, इलाज असेल, तर प्लीज तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांचा फोन नंबरसुद्धा मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय. ओके, फायनली मस्तपैकी वाढून वगैरे झालं आहे. आता मस्तपैकी जेवूया, दाबून भूक लागली आहे. मस्तपैकी रसा टेस्ट करूया आपण. अंडे आणि फ्राय जे रतनने बनवलं होतं ते तर आपण ऑलरेडी टेस्ट केलंच आहे. जबरदस्त अस्सल गावरान जी चव असते ना ती आहे. आणि त्यासोबत भाकरी, असं वातावरण, असं ओपनमध्ये आपण जेवतोय ना, खूप भारी वाटतं. आज मी बघितलं म्हणजे इकडे मसाले वगैरे घातले, पण मसाल्यांना एवढं महत्त्व दिलं नाही. म्हणजे मसाल्याची क्वांटिटी काय असं काही नाही. जो मासा फ्राय केला होता ना रतननी, त्यामध्ये तर आलं लसूण पेस्टसुद्धा नव्हती घातली. पण काय जादू आहे माहिती नाही ह्या वातावरणाचा, किंवा खरंच मला माहिती नाही. पण ते जे जेवण आज बनलं ना ते भरपूर टेस्टी बनलं, 1 नंबर. आणि आजचा व्हिडिओ बनवायला ना रतनने मला भरपूर हेल्प केली आहे. थँक्यू सो मच रतन.
होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स अ लॉट. मावशीचा काढा व्हिडिओ नको थांब नाही तिथं सकाळी कुठं जाणार आहे सकाळी अरे ही कॅमेऱ्याची लेन्स आहे ना ती लेन्स अशी पकड समोरची लेन्स हा 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 पकड हा अशी फिरवायचा प्रयत्न कर हा हळूहळू हळूहळू नाही नाही तिकडे ह्या साईडला फिरव मग हां 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 थोडं कमी थोडं कमी थोडं कमी थोडं कमी थोडं कमी थोडं अजून कमी अजून कमी अजून हा बस 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 हा थोडा तर मोठं झालं